आजचा गावाकडचा आहे तिसरा दिवस आणि म्हटलं ऊन यायच्या आधी पटपट कामं करून घ्यावं, नाही तर ऊन आलं की खूप कंटाळा येतो कामं करायला. तर मला भांडे पण घासायचे होते आणि कपडे पण धुवायचे होते, तर पटपट आवरून घेतलं. तोपर्यंत आईंचं इकडं चाललेलं आहे शंकरपाळ्या करायचं काम. तर मुलांना शंकरपाळ्या खूप आवडतात, त्याच्यामुळे कुठल्या सणाची वाट बघायला लागतच नाही. तर इथं ह्याची गाडी आली होती डाळींची वगैरे, तर त्या डाळीसुद्धा घ्यायच्या होत्या. तर लाल घेवड्याची, काळ्या घेवड्याची डाळ पण घेतली होती आणि मस्त सुकायला पण घातलं इथं उन्हामध्ये. आणि तोपर्यंत आईबाबांचं आणि मनीमाऊच्या दादाचं इकडं फाटी रचायचं काम चाललं होतं. म्हटलं हे फाटी रचता येत तोपर्यंत त्यांच्या पोटापाण्याचं पण बघितलं पाहिजे. तर मग भाकरी वगैरे करायला घेतल्या होत्या आणि मस्त असं सगळ्यांनी बसून एकत्र जेवण केलं. आणि आईंचा इकडे चहा वगैरे चालला होता आईंचा आणि बाबांचा. तोपर्यंत म्हटलं मी शंकरपाळ्या थोड्याशा कट करून घेते. तर आई मला गोळे वगैरे करून द्यायला येणार होत्या, तोपर्यंत म्हटलं मी चहा घेते, तोपर्यंत तू कर. तर मग आल्यावर तिथं चांगलं मळून मला गोळे वगैरे करून दिले आणि थोडा वेळ मी केल्या. आणि त्यानंतरनं त्या म्हटल्या जा तू चूल पेटव, कारण त्यांना चूल पेटवायची नाही आहे आणि मी तर कधीच चूल पेटवली नव्हती, पण त्यांनी लांबून सांगून सांगून मला तर चूल पेटली होती. आणि त्यानंतरनं मग आई म्हटल्या थांब आता मी देते गोळे करून कट करून तू तळ. तर मग छान अशा तळायला घेतल्या, कारण तळायला खूप वेळ लागतो. आणि मनी माऊला तर नटुलीला तर तळून गार पण व्हायची वाट बघत नव्हत्या त्या, तसंच खायला चालू केलेलं होतं. आणि मस्त अशा खुसखुशीत कुरकुरीत शंकरपाळ्या झाल्या होत्या. तर आजच्यासाठी एवढंच.